हाय हॅलो नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. आणि इथे बघा आपले बनलेत नाश्त्यासाठी डोसे आणि अप्रतिम बनलेले डोसे वगैरे. इथे दोन प्रकारच्या मी चटण्या बनवलेल्या. एक टोमॅटोची चटणी बनवली होती आणि एक ग्रीन चटणी खोबऱ्याचीच बनवलेली ती पण थोडीशी कोथिंबीर टाकल्यामुळे. आणि हे डोसे बघा स्पंज डोसे बनवले आणि क्रिस्पीवाले पण बनवले होते. एकदम असे जाळीदार वगैरे झाले होते. इथे बाजूला चहा वगैरे ठेवून घेतलेली. इथं डोशाचं बॅटर दाखवायचं तुम्हाला. मला जेव्हा मेजरमेंट करून भिजत घातलं तुम्हाला दाखवायचं लक्षातच नाही. नेक्स्ट टाईम नक्की दाखवेल. नाश्ता वगैरे केला. इथे कामावर जायची तयारी आणि हे सोडतच होते मला. तर आपल्या इथून जाताना हा दांड्याचा मार्केट आणि गुरुवार असला की इथे खूप सारं मार्केट लागून जातं आणि एवढी गर्दी असते सकाळपासून. अगदी बघा इथे भांडी वगैरे मी मागे पण एकदा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवून दिलेलं की इथे दांड्याच्या मार्केटमध्ये इतकी गर्दी असते आणि काही भेटत नाही असं नाहीच आहे. सर्व प्रकारच्या गोष्टी इथे मिळून जातात. ते तुम्हाला भाजीपासून इथे मेडिकलपासून तुम्हाला. आणि बाजार जर असेल ना त्या दिवशी आणि क्रिसमस होता असतं इथे बघा हे सॅन्टाक्लॉजच्या टोप्या वगैरे हे सगळं लागलेलं आणि इतकी गर्दी असते सकाळी बघा नाक्यावर. आता ही 10 वाजता एवढी गर्दी आहे. तर असं काही असतं गुरुवारचा बाजार वगैरे. आणि कसा वाटला गुरुवारचा बाजार हा काटा रोडवरून जातानाचा तुम्हाला व्ह्यू दाखवला. तर बघा किती छान मस्त क्रिसमससाठी न्यू इयरची तयारी केली आहे. तुम्ही आलात का इथे? नसेल आलात तर नक्की येऊन जा. खूप छान वाटतं. आणि आता मी दिवसाचं दाखवलं तुम्हाला. तुम्ही रात्री याल ना तर खूप छान आहे इथे. कारण कसं क्रिसमसपासून आता न्यू इयरपर्यंत सगळे लोक बाहेर असतात ते सुट्ट्यावर इकडे तिकडे. तर मग असं हे होऊन जातं इकडे. छान वाटतं. तर रात्री या तुम्ही. खूप छान. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग झालं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कुठे चालले सकाळी सकाळी? सकाळी सकाळी चालले फिरायला. चकाचक एकदम चकाचक. आणि आज क्रिसमस आहे ना, आहे की नाही? मग काय हॅपी क्रिसमस. मेरी क्रिसमस. मेरी बी क्रिसमस तेरी बी क्रिसमस. नाताळाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आहे की नाही? मेरी नको तेरी नको. इथे बघू शकता मस्त अशी काळी वांगी भरताची. आणि आता ही खूप फेवरेट झाले ते वांगी आमची. कारण भरीत पण आवडतं जवळा टाकून किंवा असे फ्राय करून पण. आणि भेंडी पण एकदम मस्त आहे. भेंडी पण स्वस्त होती. तिची अर्धा होती. एकदम बारीकच्या बारीक आहे अशी आहे बघा. एकदम हिरवीगार पण आणि बारीकच्या बारीक पण. त्याला त्याचा पाला लागलाय. आणि वाटाणे तर आता इतके स्वस्त आहेत तुम्ही स्टोरेज पण करू शकता आणून. एकदम असे भरलेले वाटाणे हे बघा. हिरवागार वाटाणा 40 रुपये किलो. दादरला गेले तर अजून स्वस्त मिळून जाईल. हा आमच्या इथे दांड्यामध्येच घेतला आहे आम्ही. तर 40 रुपये किलो वाटाणा, 30 रुपयाची अर्धा किलो वांगे, 30 रुपयाची अर्धा किलो भेंडी. आणि फ्लावर गाजर गाजर खूप स्वस्त आहेत आता सगळ्या भाज्या थंडीमध्ये. आणि इतक्या भाज्या आणून ठेवल्या ते मी. काल पण मेथीच्या 2 गड्ड्या, पालक. एवढं खाल्लं जाईल की माहीत नाही, खाल्लं जाईल की नाही माहीत नाही. तरी पण नुसतं घेऊन आली आहे. आणि आता बघू हे सगळं फ्रीजमध्ये साफ करून कालच ठेवलं आहे मी. तर आता ह्या पण भाज्या मी साफ करून ठेवते वाटाणे. आणि वाटाणे तर काय फ्रीजरला किती पण दिवस राहून जातील. कधी पावभाजी असते, कधी कचोरी वगैरे, कधी काहीतरी करेल रेसिपी माझी. तर त्याच्यासाठी आता खूप आणून ठेवलेत वाटाणे. आणि मी पण आता स्टोरेज करून ठेवेल थोडेसे फ्रीजरला हे करून ठेवेल. असेच ठेवले तरी होतात. कोण कोण ब्लांच करून पण ठेवतं. मी आता असेच ठेवणार आहे सोलून फक्त. तर आता हे वाटाणे सोलते आणि मस्त. आणि तुम्ही पण छान छान हिरवा भाजीपाला खा. आता सीझन आहे भाज्यांचा. खूप स्वस्त मिळतात ते. तर तुम्ही पण घेऊन या मार्केटमधून नवीन नवीन भाज्या वगैरे. आणि असं काय आणून खा मस्त बनवून. आणि माझी रेसिपी बघा. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. आणि व्हिडिओ आवडतात की नाही ते पण सांगा कमेंट करून. तर इथे आता घरी येऊन पोचली आहे. जेवणाची तयारी. आता तसं भात आहे थोडासा पण मसाले भात बनवणार आहे. कारण आता हे येता येते जेवायला. मग एकच बनवते काहीतरी. मठात जाऊन आली आणि छान वाटलं. गर्दी नव्हती आज. भाऊ आणि वहिनी होती पुढे भाऊजे. तर मग ते लोक गेलेले. आरती चालू होती तर पटकन मग जायला मिळालं. आज आमचे भाऊ पण नव्हते सेवेकरी. तिथं दिसले नाही आज आम्हाला. तर माहीत नाही सुट्टीवर असतील नाही तर कुठं बाहेर गेले असतील तर. तर पटकन दर्शन वगैरे करून आली. आता पटापट मसाले भात करून घेते. पहिलं तर फ्रेश होऊन घेतलं थोडंसं. इथे आता मसाले भातासाठी साहित्य काढले मी. राजमा आहे आपल्याकडे इथे सोललेला हा राजमा आहे. वाटाणे घेतले ते. एक टोमॅटो घेतला आहे. कोथिंबीर मस्त घेतली काढून धुवून घेते आता. आणि 2-3 मिरच्या घेतल्या ते. थोडंसं एक गाजर पण आहे. एक कांदा
आणि एक लसणाची गड्डी आणि थोडंसं आलं वगैरे, नाही तर मग माझ्याकडे रेडीमेड पेस्ट केलेली आहे तीच घालून करते आता मसाले भात पटकन, कारण लवकर होऊन जाईल. थोडेसे पापड तळते, साहेब पण यायचा टाईम झाला आहे, आता येतील तर भूक लागेल त्यांना, म्हणजे जेवायला पटापट होऊन जाईल. तर चला, रेसिपी बघायची असेल तर माझ्या चॅनलवरती या आणि नक्की रेसिपी बघा तुम्ही पण. आणि आता इथे हे कटिंग करून घेते पहिलं तर सगळं. आपला कुकर एकदम चकाचक कटिंग करते पहिला. मसाले काढून घेतलेत, कांदा, लसूण, हळद आणि धना पावडर आणि हा बिर्याणी मसाला आहे. इथे आपल्या भाज्या कटिंग करून झाल्या. ते राजमा घेतलाय, हा 1/2 किलो राजमा आहे. इथे लसूण कट करून घेतलाय टेचून, 2 मिरच्या कट केल्या. ते इथे वाटाणे आणि गाजर धुवून घेतलंय आणि गाजर पण कट केले. कोथिंबीर आहे, एक टोमॅटो कट केला, एक कांदा. इथे आपला हा तांदूळ आहे, धुवून घ्यायचा आहे त्याला. इथे आता कुकर गरम करायला घेतलाय, मी ठेवलाय. त्याच्यामध्ये टाकून घेऊया तेल. तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही थोडंसं तूप पण टाकू शकता. आता इथे मी तेलच ॲड करणार आहे. तूप पण आहे माझ्याकडे, पण बघू नंतर वरतून लागलं तर. आणि इथे आता तेल टाकून झाल्यानंतर खडे मसाले नाही वापरणार आहे मी, कारण हे बिर्याणीचा मसाला स्ट्रॉंग आहे, तर खडे मसाले नाही वापरत आहे आता. तर आपल्याला फक्त आता याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे. इथे तेल कडकडीत गरम झाले, जिरं टाकायचं. जिरं चांगलं फुलल्यानंतर त्याच्यामध्ये हा टेचलेला लसूण आणि हिरवी मिरची, त्याच्यामध्ये इथे कांदा, टोमॅटो. कांदा थोडासा नरम झाला की मसाले टाकायचे आपले. त्याच्यामध्ये त्या भाज्या कट केलेल्या आणि भरपूर असा राजमा पण आणि वाटाणा पण, कारण या दोन्ही भाज्यांमध्ये प्रोटीन असतं, ते दोन्ही पण. आणि आता वाटाणे स्वस्त आहे, तर तुम्ही आता वाटाण्याचे पदार्थ खूप सारे बनवू शकता असं, किंवा असं मसाले भातामध्ये, किंवा कचोरी, पराठे वाटाण्यांचे. मी दाखवेलच पुढं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की बोलू शकता. तुम्ही ही रेसिपी दाखवा, मी नक्की बनवून दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल. इथे आता याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. इथे 1 चमचा आलं लसूणची पेस्ट विसरली होती टाकायला, नंतर लक्षात आलं, तर इथे 1 चमचा आलं लसूणची पेस्ट पण टाकली आहे. इथे आता हे छान परतलंय सगळं. आणि बघा ना, अशा काही गोष्टी करता करता एका गोष्टीतच 2 गोष्टी दडलेल्या असतात. आहे आता या भाजीमध्ये तुम्ही वांग किंवा शेवग्याची शेंग, बटाटा टाकला तर तुमची रस्सा भाजी आरामात बनून जाईल. इथे मला लगेच डोक्यात कल्पना येते की असं केल्यानंतर भाकरीसोबत किंवा चपाती फुलक्यासोबत किती लपतपीत भाजी छान लागेल. आता आमच्या घरात बटाटा तितका आवडला जात नाही, म्हणून मी याच्यात बटाटा ॲड नाही केला आहे. तुम्ही याच्यामध्ये बटाटा, शेंगदाणे वगैरे टाकू शकता, कारण माझ्या मिस्टरांना शेंगदाणा किंवा बटाटा एवढे आवडत नाही, तर मी नाही याच्यात ॲड केले. पण याची रस्सा भाजी म्हणून पण खूप छान होऊ शकते मैत्रिणींनो. तर असं तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता. थोडंसं वाटण टाकायचं आणि रस्सा टाकून, पाणी टाकून रस्साची भाजी करायची भाकरीसोबत, आणि तुम्हाला चपातीसोबत किंवा फुलक्यांसोबत होऊन जाईल. इथे आता आपला तांदूळ टाकून घेतला आहे. एकाच याच्यामध्ये तुम्हाला 2-2, 3-3 रेसिपी माझ्या मिळून जातात आहे. तर आता याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहे मी आता. आणि इथे आता मी पाणी टाकून घेतलंय. पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता. आता कोणाचे तांदूळ कुठले असतात, कधी कधी कसं आहे, कोलमच्या तांदळाला जास्त पाणी लागतं, कारण ते पाणी ऑब्झर्व करून घेतं तेवढं. व दुसरे तांदूळ असतील इंद्रायणी, तर त्याचं चिकट भात होतं, त्याला कमी पाणी लागतं. तर पाणी तुम्ही तुमचा अंदाज घेऊन टाकू शकता. मला आता माझा अंदाज आहे, त्याच्यामुळे मी अंदाजाने टाकलेले आहे. तरी इथे आता आपल्याला शिट्या लावून घ्यायच्या आणि हा 2 ते 3 शिटी शिजून जाईल हा आपला मसाले भात. कुकर शिट्ट्या हे करायला ठेवते, 3 शिट्ट्यामध्ये होऊन जाईल आपला भात. आणि सकाळी मी डोसे बनवले होते, खूप छान डोसे झाले होते मैत्रिणी. राशनच्या तांदळाचे होते, उडदाची डाळ आणि तांदूळ भिजवताना मला लक्षात आलं नाही की व्हिडिओ करायला, त्याच्यासाठी मी तो व्हिडिओ नाही बनवला भिजवताना वगैरे. आणि मग ते नंतर लक्षात येऊन जातं सकाळ जेव्हा नाश्ता बनवते तेव्हा, की रेसिपी करायची म्हणूनसाठी. तर पूर्ण असं मेजरमेंट वगैरे द्यायचं राहून जातं. आणि चटणीचा तर नादच खुळा, एवढी चटणी मस्त झाली होती. थोडंसं तिखट होतं माझ्याकडनं कधी कधी, आमच्या साहेबांना थोडं तिखट कमी लागतं, मला थोडं जास्त लागतं, तर थोडंसं तिखट तुम्ही कमी करू शकता. पण एवढी छान चटणी लागली होती. खोबरं, ओलं खोबरं होतं, 2-3च लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या, 2 हिरव्या मिरच्या आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर, लिंबू आणि थोडंसं मीठ, बस
एवढंच टाकून चटणी पेस्ट केली होती जरा थोडीशी जाडसर, आणि डाळ वगैरे कुठलीही न वापरता चटणी बनवली होती. पण अशी एवढी झणझणीत आणि मस्त चटणी झाली होती ना, शपथ एवढी मस्त चटणी लागली ना, मी पूर्ण खाऊन टाकली पूर्ण दिवसामध्ये. आज जेवणासोबत पण खाऊ शकता तुम्ही, अशी चटणी झाली होती. तिकडे आता गॅसवरती कुकर ठेवला आहे. आणि हे पापड माझे मिस्टर त्या दिवशी गावी गेले होते, त्यांच्या गावाला माझ्या नंदुबाईंच्या तिकडे कार्यक्रम होता काहीतरी, तर ते पण गेलेले, तर तिकडनं आणलेत. हे लोक मिरगुड्या बोलतात याला, पण खूप छान पापडासारखी टेस्ट लागते याला आणि खूप मस्त आहेत. तर असे लोक कटिंग करतात हे असं पापडासारखं असं बनवून, ते असे असतात ते. तर आता याला मस्त तळून घेते. आणि यांना डाळ भात हे पापड असेल तर कशाची पण गरज लागत नाही, लोणचं वगैरे पण नाही लागत आणि काहीच नाही. फक्त एवढं मिरगुड्या हे द्या आणि डाळ भात दिला तरी खूप आवडीने खातात. आणि आमच्या जेवणाचं तसं काही नसतं, संध्याकाळी आमच्याकडे भाकरी वगैरे नसतात, ते फक्त डाळ भात वगैरे भाजी चालून जाते, किंवा मसाले भात खिचडी त्याच्याबरोबर असं काही फ्राय असेल तरी पण खूप होऊन जातं आम्हाला. जास्त रात्रीचं जेवण कोणी करत नाही माझ्याकडे. भाकरी केल्या तर भात नसतो, भात केला तर मग भाकरी नसतं, ते फुल जेवण नसतं. ह्याच्यातलं पण आता राहून जातं, तर मग मला दुपारी कामावरून आलं तर याच्यावरच माझं होऊन जातं. कधी कधी मी सकाळी बनवते, पण एक्स्ट्राचं नाही करत. मला खायचं असेल तरच एक्स्ट्राचं करते, रात्रीचं काही नसेल तर. कारण जेवण व्हायला नाही घालवायचं आपण. जेवणासाठी तर एवढा सगळा आटापिटा करत असतं, मग जेवण वेस्ट नाही झालं पाहिजे म्हणूनसाठी मी रात्रीचं काय असेल ते मी खाऊन घेते. यांना सकाळी रोजचं टिफिनला ताजं मी बनवून देते. कारण रोजचे आता टिफिनचे व्हिडिओ असतातच आहे माझे, तुम्ही बघता की नाही माहीत नाही. आणि तेवढं मैत्रिणी तुम्ही व्हिडिओला सपोर्ट नाही करत आहे जेवढा मला हवा आहे तेवढा. कारण आता बघा एवढं चांगलं आता कंटेंट म्हणून नाही काही हे करायला आपल्याकडे, पण एवढं चांगलं जेवण असतं, एवढं चांगल्या रेसिपी असतात. नक्की तुम्ही ट्राय करत जा. ट्राय केल्यानंतरच तुम्हाला कळेल ना कुठली पण गोष्ट की हिने कशी बनवली किंवा काय. तुम्हाला मी सविस्तरित्या दाखवते. कधी कधी काही गडबडीमध्ये नाही दाखवायला, पण तरी पण बघण्याचा प्रयत्न करत जा की जेणेकरून. आणि व्हिडिओ पुढे शेअर करत जा मैत्रिणींनो, व्हिडिओला लाईक करत जा, छोटे कमेंट करत जा, छोटी का होईना पण एक तरी कमेंट करत जा, व्हिडिओला लाईक करत जा, व्हिडिओ पुढे शेअर करत जा तुमचे नातेवाईक असतील, जेणेकरून मी पण थोडीशी पुढे यायला तुमचा मला हातभार लागेल. तुमचा सपोर्ट असला पाहिजे मला, तेव्हाच तर मी पुढे येईल ना. तर त्याच्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त, आणि व्हिडिओला लाईक करा. चला आता आपलं मसाले भात होते, गप्पा खूप झाल्या, आता जेवण पहिलं बनवून घेऊया, नाही तर आले साहेब तर मग भूक लागेल त्यांना. आणि माझ्या व्हिडिओतून जेवण दाखवण्याचा हाच उद्देश असतो की तुम्ही बाहेरचं जास्त करून खाल्लं नाही जावं. कधी कुठून आलं तरी पटकन आळस न करता. आता मी किती फिरते, किती कुठून बाहेरून पण येते. आता पण मी माझं कामावरून मठात वगैरे जाऊन आली, तरी पण मी आल्यानंतर मसाले भात लावला. सगळ्या गोष्टी आपल्या घरात अवेलेबल असल्या की पटकन आपल्याला डाळ खिचडी म्हणा किंवा डाळ भात भाजी म्हणा, 2 भाकरी किंवा पिठलं तरी करून पटकन खाता आलं पाहिजे. आणि तुमच्या घरच्यांनी पण ते आवडीने खाल्लं पाहिजे. काही पण बनवा तुम्ही, पण चवीचं बनवलं की घरचे बरोबर आवडीने खातात. तर नक्की त्यांना बनवून हे करण्याचा प्रयत्न करा. आणि व्हिडिओ खरंच बघा छान असतात ते व्हिडिओ, माझे रेसिपी पण छान असते, जेवण चविष्ट असतं. कारण मी स्वतःच मी सांगते तुम्हाला, मला आवडतं मी केलेलं, मला जास्त दुसरं कोणी केलेलं नाही आवडत आहे, पण मी केलेलं आवडतं. तर खूप छान असतं आणि तुम्ही ट्राय केलं तर तुम्हाला पण कळेल जेवण छान असतं की नाही. मी खूप लहानपण असल्यापासून स्वयंपाक वगैरे करते, तर त्याच्यामुळे माझ्या हाताला पण चव आहे आणि जेवणाला पण चव आहे. फक्त तिखट तेलकट तुम्हाला जितकं कमी करता येईल तितकं तुम्ही कमी करू शकता. मी पण कामामध्ये तसं कमीच असतं माझं, तर माझ्या घरी थोडा माझा हात वाढला जातो, तर त्याच्यासाठी. नाही तर कामात कमीच असतं तेलकट तिखट, कामामध्ये नाही चालत आहे असं, पण इथे चालून जातं. तर चला नक्की व्हिडिओ बघत जा. तर आपला आता भात झालाय का बघूया आपण. मस्त कुकरची वाफ गेली आहे, तर खोलून बघते आता. बघू शकता मस्त असा एकदम. आणि हे बघा मोकळा फडफडीत होणार आहे, हा काही चिकट वगैरे होणार नाही, काहीच नाही. इथे बघू शकता तुम्ही, हे राजमा वगैरे मस्त असा शिजला गेला, एकदम पूर्णागत शिजला गेलेला आहे आणि गरम वाफ निघते. आणि अशा थंडीच्या दिवसात असं गरम भात वा मस्त मजाच काय आवर वेगळी आहे. याच्याबरोबर पापड लोणचं. आणि इथे बघू शकता आता हे राजमा, हे बघा एकदम मस्त असा पूर्णागत शिजून झालाय. आणि कसा वाटला तुम्हाला आपला राजमा राईस म्हणू शकता, मसाले भात म्हणू शकता. तुम्हाला हवे तेवढ्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता मैत्रिणींनो. आणि चला आता साहेब अजून आले नाही, कॉल करून बघते जेवायला, कारण आज बिचारे दुपारी डबा नाही घेऊन गेले ते. मी बोला जवळ कुठे असतील तर येतील जेवायला, पण नाही आले ते. तर आता इथे झालं आहे आपलं जेवण.